जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही आपल्या कर्मानेच येत असतात. आपण जसं कर्म करू तसंच फळ आपल्याला नेहमी भेटत असतं. मित्रांनो, आयुष्यात हे महत्त्वाचं नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या मागे आहे. सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं की आज आपल्या सोबत कोण आहे. मित्रांनो, एक काळ असा होता, कोणाला जरी तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात तरीही माणसांचे डोळे पाणावत होते. आणि आता या कलियुगात स्मशानात सुद्धा डोळे ओले होत नाहीत. मित्रांनो, देवासमोर उभं राहून तुम्ही देवाला काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जीवनाची प्रत्येक समस्या ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ शांततेने वाट पाहिल्यानंतर ती हिरवी होते. मित्रांनो, ज्या क्षणी असं वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणं हे चांगलं आहे. कारण मित्रांनो, सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचं सुख पाहणं हे केव्हाही चांगलंच आहे. आयुष्य खूप कमी आहे, ते आयुष्य आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. राग घातक आहे, त्याला गाडून टाका. आपल्यावर येणारी संकटे ही क्षणभंगुर आहेत आणि त्या संकटांचा सामना करा. मित्रांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चालवलेली जीवनाची ओढाताण म्हणजेच आयुष्य आहे. मित्रांनो, विश्वास हा स्टिकर सारखा असतो, दुसऱ्या वेळी पहिल्यासारखा चिकटत नाही. द्वेष, मत्सर, ईर्ष्या हे सारं बाजूला ठेवून हा देह शेवटी मातीतच विसावणार आहे. हे सत्य कळलं तरी अनेक निरर्थक गोष्टींनाही निश्चितच मुठमाती मिळेल. मित्रांनो, मूर्खाशी वाद घालणं म्हणजेच स्वतःच्या गालावर बसलेल्या डासाला थप्पड मारण्यासारखं आहे. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. मित्रांनो, नाते गोते भरपूर असायला पाहिजेत, पण नात्याला गोत्यात आणणारं एकही नातं आपल्या जवळ नसायला पाहिजे. मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशोब ठेवत नाही. हे देवा, एक इच्छा होती तुला जिवंतपणीच पाहण्याची, नाही तर मला माहीतच आहे मृत्यूनंतर मी तुझ्या जवळच येणार आहे. मित्रांनो, पाप वाईट असतं यात तीळ मात्र शंकाच नाही, पण पुण्य केल्याचा गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो. भाकरी एकच असते, पण ती मिळवण्यासाठी जो पळत असतो त्याला गरीब म्हणतात आणि ती पचवण्यासाठी जो पळत असतो त्याला श्रीमंत म्हणतात. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. ज्याच्या असतात त्या फक्त त्यालाच कळतात. मित्रांनो, जगात सगळ्यात मोठी रिस्क ही लग्न आहे. नशिबाने चांगला जोडीदार मिळाला तर ठीक आहे, नाही तर स्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला फक्त तडजोडच करावी लागते. मित्रांनो, जीवनातील वास्तव समजणं हे अवघड नाही. फक्त ज्या तराजूमध्ये दुसऱ्यांना तुम्ही तोलता त्याच तराजूमध्ये स्वतःला बसवून बघा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा आपल्याला ओळख देतात. मित्रांनो, सौंदर्य सर्वांनाच आवडतं, पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचारांचं. काळासोबत बरंच काही बदलत असतं.
मग त्यात माणसंही बदलतात, आपले मार्गही बदलतात आणि कधी कधी आपण स्वतःही बदलतो. मित्रांनो, अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचंच नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधीच लाजायचं नाही. लाख नाही कमावले तरी चालेल, पण लाख मोलाची माणसं कमावली हीच खरी अनमोल संपत्ती आणि हीच खरी श्रीमंती आहे. मित्रांनो, कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वतः स्वीकारलेले दुःख नेहमी आनंद देऊन जाते. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहत नाही. ज्याच्या जवळ उमेद आहे तो माणूस कधीच हारू शकत नाही. मित्रांनो, काही सुंदर आठवणींचे नजराणे देण्याचे सामर्थ्य फक्त भूतकाळातच असते. किंमत दोन्हींची चुकवावी लागते, बोलण्याचीही आणि गपचूप राहण्याचीही. मग काय करायचं ते वेळ पाहून करा. मित्रांनो, आपल्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य आहे. मेल्यानंतरही ज्याच्या कातड्यांची किंमत सोन्यापेक्षा दुप्पट असते असे वाघ बना. कारण मित्रांनो, इतरांच्या कातड्याचे फक्त ढोलच बनवले जातात. कोणतेही कर्म करा, पण एक गोष्ट विसरू नका, तो परमेश्वर नेहमीच ऑनलाईन असतो. मित्रांनो, सॉरी माणसाने म्हणले तर भांडण संपते आणि डॉक्टरांनी म्हणले तर माणूस संपतो. लाकडाच्या ओढक्यांनी भरलेल्या ट्रकच्या मागील फळीवर असं लिहिलं होतं, झाडे लावा आणि झाडे जगवा. मित्रांनो, नाती जिवंतपणी सांभाळा. ताजमहाल संपूर्ण जगाने पाहिला, पण मुमताजने पाहिला नाही. तुम्ही आयुष्यात कितीही चांगलं वागा, पण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, तुमचा एक अवगुण जरी सार्वजनिक झाला तर 2 मिनिटातच तुमची मॅगी झालीच म्हणून समजा. मित्रांनो, जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का बघत बसायचं. प्रत्येक क्षण हा योग्यच असतो, फक्त चुकतो तो आपला निर्णय असतो. मित्रांनो, आपलं कुटुंब हे घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी बारीक, कोणी मोठं, कोणी स्लो तर कोणी फास्ट. पण जेव्हा कोणाची 12 वाजतील तेव्हा सर्वजण एकत्र असलं पाहिजे. मित्रांनो, जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हाच ती लोक तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात. मित्रांनो, लोक गरिबासोबत असलेलं जवळचं नातं सुद्धा इतरांना सांगायला कमीपणा समजतात, पण श्रीमंतासोबतचं लांबचं नातं देखील ते अभिमानाने सांगतात. सगळेच धडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असं काहीच नाही. काही धडे आपल्याला आयुष्य, नाती आणि समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात. मित्रांनो, गुरु आणि रस्ते या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते स्वतः जिथे आहेत ते तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्वत्र चढाओढ दिसते, परंतु त्याच महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणाला चालायचं नसतं. मित्रांनो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर करतो आणि त्याच गोष्टी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून जातात. जो व्यक्ती तुम्ही हरल्यावर सुद्धा विचारतो की बोल आता, तुला काय प्रॉब्लेम आहे, तर मित्रांनो, अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच दुःख देऊ नका. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मनातली गोष्ट बोलून टाकायला शिका.
कारण मित्रांनो, गप्प राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होतो. या दुनियेत खूपच कमी लोक असे असतात की जे जसे दिसतात ते तसेच असतात. मित्रांनो, कोणताही व्यक्ती हा वाईट स्वभावाचा नसतो. आपले विचार त्याच्याशी न पडल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो. मित्रांनो, सर्वात जास्त एकटेपणा तेव्हाच वाटतो जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलाय हे विचारणारं कोणी नसतं. जेव्हा माहीत पडतं की आयुष्य काय आहे, तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेलं असतं. मित्रांनो, विश्रांतीची किंमत कळण्यासाठी आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे. कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगत असतात. स्वप्नातलं जीवन मागून मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हीच उठा आणि कामाला लागा. चहात खाल्ले जाणारे बिस्किट सुद्धा एक शिकवण देऊन जाते. कोणामध्ये जास्त बुडाल तर तुटून जाल. मित्रांनो, कचरा पेटीत पडलेली भाकरी सांगते की माणसाचं पोट भरलं की तो त्याची लायकी दाखवायला सुरुवात करतो. उपवास नेहमी अन्नाचाच का करता, तर कधी कधी त्या क्रोधाचा आणि वाईटाचाही उपवास करा. मित्रांनो, आपली भावना ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे. कारण ह्यामध्ये सगळेच वाहून जातात. चुकीचं घडत असताना सुद्धा त्या ठिकाणी गप्प राहणं हा स्वतःने केलेला अपमान असतो. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी तो जसा विचार करतो तसाच विचार करावा लागतो. तरच आपण त्या व्यक्तीला समजून घेऊ शकतो. मित्रांनो, स्वतःच्या पायावर उभं राहणं हा सर्व अपमानांचा एकमेव बदला असतो. त्यामुळे मित्रांनो, स्वतःच्या पायावर उभे राहा. स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणारं एक व्यक्तिमत्व आहे. पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व आहे. मित्रांनो, एकदा मीपणा विकून तर बघा. तो मीपणा कुणीच घेणार नाही. आणि तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आहे. आपण इतके दिवस अशी फालतू गोष्ट स्वतःकडेच बाळगून होतो. मित्रांनो, जी व्यक्ती नेहमी तुमच्या सुखाचा विचार करते तर अशा व्यक्तीला चुकूनही दुःख देऊ नका. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.